नमस्कार. नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, घरातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहावं यासाठी घरात झाडं लावली जातात. फेंगशुईमध्ये बांबू प्लांटला लकी प्लांट मानले जाते. लकी असल्यामुळे हे झाड अनेक घरामध्ये ठेवले जाते. घरात लावल्या जाणाऱ्या झाडापैकी बांबू प्लांट एक आहे. अनेक जण घराची शोभा वाढवण्यासाठी आणि घर सुंदर दिसण्यासाठी सुद्धा हे रोप घरात ठेवतात. बांबू प्लांट ज्या उत्साहाने नर्सरीतून घरी आणले जाते त्या उत्साहात ते घरी वाढवता येत नाही. व्यवस्थित काळजी न घेतल्यास हे झाड कोमजू लागते. बांबू प्लांटला उन्हाची आवश्यकता नसते. बांबू प्लांटची वाढ व्यवस्थित व्हावी यासाठी काही सोप्या टिप्स आहेत. त्याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया. मित्रो, बांबू प्लांट लकी मानले जाते, पण हे तुम्ही जितके बाहेर न ठेवता घराच्या आत ठेवाल तितकेच ते चांगले राहील. कारण हे झाड नाजूक असते, म्हणून थेट उन्हात न ठेवता आतल्या बाजूला बांबू प्लांट ठेवावे. उन्हामुळे झाड लवकर सुकतात आणि मरूनही जातात. झाड हे नेहमी हवेशीर ठिकाणी ठेवायला हवीत, ज्यामुळे रोपांची मुळं मजबूत होतात. म्हणूनच पाण्यात बांबू प्लांट ठेवले जाते. मित्रो, बांबू प्लांट पाण्यात लावले जाते म्हणून सपोर्टसाठी दगड घालून ठेवणे गरजेचे असते. एका काचेच्या पॉटमध्ये पांढरे किंवा काळ्या रंगाचे दगड घालून या झाडांच्या आजूबाजूला ठेवले जाते, ज्यामुळे हे झाड पाण्यात व्यवस्थित ग्रो होते. अनेक जण हे झाड मातीतही लावतात, तर तुम्ही हे झाड मातीत लावत असाल तर जास्त पाण्याचा वापर करू नका. मित्रो, बांबूचे झाड पाण्यातच लावले जाते. एका काचेच्या पॉटमध्ये या रोपाची मुळे ओली राहतील इतकं पाणी भरलं जातं. या पॉटचे पाणी दर 15 दिवसांनी बदलत राहायला हवे, नाहीतर त्यातून दुर्गंधी येऊ लागते. जर 15 दिवसांनी पाणी बदलले तर झाडांची चांगली वाढ होईल आणि जास्त वेळ बहरलेले राहील आणि रोपही हिरवेगार राहील. तर मित्रो, ही होती घरातील बांबू प्लांट वाढवण्यासाठी 3 सोप्या टिप्स. कोणत्या? एकही पिवळे पान का पडणार नाही याविषयीची विशेष माहिती. अशा ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय राधे कृष्ण.